बातमी मुंबईतून आहे। मुंबई साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणी महापौरांनी मदतीची घोषणा ही हवेतच आहे। दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अजूनही प्रतीक्षा आहे। घोषणेनंतर आर्थिक मदतीबाबत विचारणा करायला महापौरांनी एकदाही फोन केला नाही अशी तक्रार कुटुंबियांनी केली आहे। सोबतच या दुर्घटनेचा अहवाल सुद्धा अद्याप जाहीर झाला नाहीये, त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। दरम्यान या प्रकरणी महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाहीये। या दुर्घटनेतल्या मृताच्या कुटुंबियांना अजून सुद्धा मदतीची प्रतीक्षाच आहे, 10 लाखांची प्रतीक्षाच आहे। महापौरांची मदतीची घोषणा ही त्यामुळे हवेतच विरली आहे अशी चर्चा सध्या होती आहे। या संदर्भातला अहवाल सुद्धा अजून समोर आला नाहीये। वळत पुढच्या बातमीकडे। गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसंच वसई विरार महापालिका क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे आणि त्यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी मदत दिली जाणार आहे। मदत आणि तसंच दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा पुनर्वसन विभागानं सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे। तिकडे एफडीएला उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा धक्का दिलाय। उपहारगृहाचा परवाना निलंबनाचा आदेश हा रद्द करण्यात आलेला आहे। एफडीएवर दंड आकारण्याचा न्यायालयानं इशारा दिलाय। नवी मुंबईतल्या वेलापूर स्थित हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटनं अन्न सुरक्षा नियमांचं 100% पालन केल्याचं पुनर्तपासणीत आढळून आल्यानंतर सुद्धा उपहारगृहाचा परवाना निलंबनाचा आदेश रद्द न करणाऱ्या एफडीएला त्याच्या कार्यपद्धतीवर आता उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय। तसंच याचिकाकर्त्या उपहारगृहाचा परवाना निलंबनाचा आदेश हा रद्द करण्यात आला आहे।